जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामसेवकांच्याकडून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. यावरून कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या शिष्टमंडळानं आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारकडून झिरो पेंडन्सी कारभार झाला पाहिजे अशा सूचना असतानाही अधिकारी आणि ग्रामसेवक मात्र दप्तर दिरंगाईचा कायदा धाब्यावर बसवून नागरिकांवर अन्याय करतायत. उचगाव इथले ग्रामसेवक दत्तात्रय धनगर हे सहकार कोर्टाचा आदेश असतानाही एका सहकारी संस्थेचा हुकुमनामा नोंद करत नाहीत. ऑगस्ट 2023 पासून ते नोंद घालण्यास टाळाटाळ करतायत. याबाबत जानेवारी 2024मध्ये करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी काहीही कार्यवाही केली नाही. जिल्हा परिषद मुख्यालयातील ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी एस कठारे यांच्याकडेही या संदर्भात पाठपुरावा केला, मात्र त्यांनीही कोणतीही कार्यवाही केली नाही. दप्तर दिरंगाई कारणावरून त्यांच्यावर कारवाई करावी. उचगावचे ग्रामसेवक आणि करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे हातकणंगले पंचायत समिती कार्यक्षेत्रातील मौजे हेरले गावात माळभाग बिरोबा मंदिराशेजारी एका व्यक्तीनं सरकारी रस्त्यावरच अतिक्रमण करून घर बांधलंय. यासंबंधी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही अशी तक्रार करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी संबंधित ग्रामसेवकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सरकारी रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचं मान्य करून त्यांना बांधकाम थांबवण्याच्या सूचना केल्याचं सांगितलं. त्यावर शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी त्या सरकारी रस्त्यावर आजही बांधकाम सुरू असल्याचं सांगत ग्रामसेवकांचं म्हणणं खोटं पाडलं. प्रशासक कार्तिकेयन एस यांनी उचगाव आणि हेरले इथल्या तक्रारी संदर्भात संबंधितांचं म्हणणं ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. या शिष्टमंडळात अशोक पोवार, रमेश मोरे, राजवर्धन यादव, शामराव जोशी, राजाभाऊ मालेकर, फिरोज शेख, सदानंद सुर्वे आदींचा सहभाग होता.